नमस्कार सर्व स्वामी भक्तांना। तर इथे मी 4 प्रहरची पूजा ही कशी संपन्न केली, इथे मी सामग्री सगळी काढून ठेवलेली आहे पूजेची। त्यानंतर मग मी इथे जिथे मला पूजा करायची आहे तिथे मी जागा गंगाजलनी स्वच्छ करत आहे आणि पवित्र करत आहे, शुद्ध करत आहे ती जागा। त्यानंतर मी हळदीचं लेपन केलं आहे, त्यामध्ये मी चंदन आणि अत्तर हे लावलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे स्वास्तिक काढलेलं आहे जिथे मला पाठ ठेवायचा आहे आणि त्यावरती मी अक्षतासुद्धा ठेवले आणि त्यावरती मग पाठ ठेवला आणि इथे दिवा प्रज्वलित केला आहे, त्याला आसन दिलं आहे, खालती मी तांदूळ ठेवलेले आहेत, बाजूला रांगोळी काढलेली आहे आणि मी पहिली प्रहरची पूजा ही माझी दुधानी केलेली आहे। तर पहिली प्रहरची पूजा माझी अशी संपन्न मी केलेली आहे। आणि मी जसं काय सांगितलं हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे ज्याला स्पर्श आपण करू शकतो, तर त्याच शिवलिंगावरती मी ही पूजा केलेली आहे। पहिला प्रहरचा अभिषेक केलेला आहे। त्यानंतर मी इथे त्यांना चंदन शिवलिंगवरती लावत आहे, त्यानंतर मी भस्म लावलेला आहे आणि ही पूजा मी 6:30 ते 9:30च्या मध्ये ही संपन्न केलेली होती काल। तर दाखवण्याचा उद्देश हाच होता की कशा प्रकारे तुम्ही हे पूजा करू शकता। आणि इथे जनेऊ मी त्यांना धारण केलेला आहे, अत्तर लावलेला आहे। त्यानंतर मग मी आता बेलपत्र त्यांना अर्पण करत आहे। बेलपत्राला एका तरी बेलपत्राला चंदन लावूनच मगच ते अर्पण करावं। तर अशा पद्धतीने मी बेलपत्र अर्पण करत आहे आणि इथे मी धतुरा आणि फूल ठेवलेलं आहे। मला शमीची पानं नाही भेटली, तर जे काही मला अवेलेबिलिटी होती त्यानुसार मी ही सोपी साधी पूजा केलेली आहे। आणि इथे अशा प्रकारे माझी पहिली प्रहरची पूजा मी ही संपन्न केलेली आहे। मी इथे धूप प्रज्वलित केलेला आहे, लोबान धूप मी वापरलेला आहे। त्यानंतर इथे मी माझं नित्यसेवेच्या पुस्तकामधून मी पठण करत आहे। मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी डिटेल्स दिलेली आहे की काय काय वाचायला पाहिजे। त्यानंतर मग मी इथे पहिली प्रहरची पूजा ही संपन्न केलेली आहे। दुसऱ्या प्रहरची पूजा मी सुरू केलेली आहे ज्यामध्ये मी दह्याचा अभिषेक करत आहे शिवलिंगवर। आणि त्यानंतर मग मी पाण्याने सुद्धा त्यांचा अभिषेक केलेला आहे। अशा प्रकारे दुसरी प्रहरची पूजा ही माझी संपन्न झाली आहे 9:30 ते 12:40च्या मध्ये। आता मी त्यांना चंदन लावत आहे शिवलिंगवरती। त्यानंतर मग मी भस्म लावलेला आहे शिवलिंगवरती आणि त्यानंतर मग मी अत्तर आणि जनेऊ त्यांना अर्पण केलेलं आहे। आणि बेलपत्र हे मला जास्त भेटले नाही, तर जे बेलपत्र होते तेच पुन्हा मी वापरलेले आहेत। तर इथे मी चंदन लावलं आहे। चंदन हे एक तरी बेलपत्रावरती लावलंच पाहिजे आणि त्यानंतर मग मी बाकीचे बेलपत्र हे अर्पण करत आहे शिवलिंगवर। तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या प्रहरची पूजा ही मी वेळेवरती संपन्न केलेली आहे। त्यानंतर मग मी इथे धतुरा आणि फूल ठेवलेला आहे आणि फळ ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने माझी ही सेवा दुसऱ्या प्रहरची सुद्धा झालेली आहे। त्यानंतर तिसऱ्या प्रहरची पूजा मी सुरू केलेली आहे जिथे मी तूप घी लावत आहे आणि घीनी शिवलिंगचा अभिषेक करत आहे। इतकं तुम्हाला व्यवस्थित कदाचित दिसणार नाही कारण मी खूप तूप नाही घेतलेलं आहे। मी थोडंसं तूप घेऊन अभिषेक केलेला आहे कारण एकदम तूप होऊन जातं त्यामुळे। आणि त्यानंतर मी पुन्हा पाण्याने त्यांचा अभिषेक केलेला आहे अशा पद्धतीने। आणि ही पूजा मी 12:50 ते 1:52च्या मध्ये ही संपन्न केलेली आहे। आणि त्यानंतर मग मी आता पुन्हा त्यांना चंदन हे लावत आहे आणि त्यानंतर मग मी भस्म हे लावलेलं आहे आणि त्यानंतर मग अत्तर आणि जनेऊ हे अर्पण केलेलं आहे। आणि पुन्हा मग बेलपत्र आणि धतुरा आणि फूल आणि फळ हे मी अर्पण केलेलं आहे। तर अशा पद्धतीने माझे तिसरे प्रहरची पण पूजा माझी वेळेवरती ही झालेली आहे। आणि मी उपवास देखील फक्त एक केळं आणि पाण्यावरतीच होती काल। आणि मला ही सवय आहे उपवास ठेवायची, त्यामुळे मला इतकं काही वाटत नाही उपवास ठेवताना।
तर अशा पद्धतीने माझी तिसऱ्या प्रहरची पूजासुद्धा मी संपन्न केलेली आहे. त्यानंतर मग मी इथे माझी जापमाळसुद्धा ठेवली आहे चार्ज करायला आणि माझे रुद्राक्ष आहेत 2 जे मला ईशा फाउंडेशनमधून मी जे घेतले होते ते भेटले होते. त्यानंतर मग मी इथे चौथी प्रहरची पूजा ही मधानी करत आहे. मी मध पण जास्ती नाही लावला आहे. मी मध 1 चमचा घेऊन त्यांच्यावरती अभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर मग मी पाण्याने अभिषेक करत आहे आणि ही पूजा मी संपन्न केलेली आहे 4 ते 7च्या मध्ये. तर अशा प्रकारे माझी चौथी प्रहरची पूजासुद्धा मी केलेली आहे आणि पुन्हा मी त्यांना चंदन आणि भस्म हे लावलेलं आहे शिवलिंगवर. त्यानंतर मग मी त्यांना अत्तर आणि जनेयू पण अर्पण करणार आहे. तर अशा पद्धतीने माझी चौथी प्रहरची पूजा पण शिवजींनी माझ्याकडून करून घेतली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि आता मी बेलपत्र अर्पण करत आहे आणि त्यानंतर मग मी सेम आपण तेच धतुरा फूल आणि फळ हे अर्पण करणार आहोत. तर मला विड्याची पान आणि सुपारी देखील अवेलेबिलिटी म्हणजे भेटली नाही मला. तर जे काही मला भेटलं त्यानुसार मी ही साधी सोपी पूजा ही मी केलेली आहे. तर अशा पद्धतीने माझे चौथे प्रहरची पण पूजा माझी संपन्न झाली आहे आणि शेवटी मी एक छोटासा हवन केलेला आहे, होम केलेला आहे, गौरी आणि तुपाचा दिवा प्रज्वलित. तर अशा पद्धतीने माझी 4 प्रहरची पूजा वेळेवरती मी केलेली आहे आणि मी 4 प्रहरची पूजा ही संपन्न केलेली आहे. तर दाखवण्याचा उद्देश हाच होता की कशा प्रकारे म्हणजे तुम्ही करू शकता ही पूजा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि स्वस्त राहा.